नमस्कार. हा एक अतिशय संवेदनशील विषय घेऊन आपण समोर आलो आणि माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे की बाबा येणारी जी दिवाळी आहे या दिवाळीमध्ये गावातला स्थानिक नेता, सरपंच, पोलीस पाटील है ना, हे लोक काय करतात पा फराळासाठी दिवाळीमध्ये गावात ज्याचं चलतंय, ज्याच्याकडे पैसा आहे, माजूर आहे, त्याला बोलवतंय. आणि गावाकडे आपली ती शोकांतिका पण आहे. गावाकडे पंगत असेल तर पंक्तीला आपण जेवायला बसलो तेव्हा कोणी व्हाईट शर्टावर एखादा नेता बिता आला आहे ना, एखादा प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असणारा नोकरदार आला तर त्याला आपण जेवायला विचार, त्याला पत्रवाळी आणून दे, त्याला द्रोण आणून दे, त्याला पाणी आणून दे. पण तिथं कुठं शेतात राबणारा गोरगरीब आला तर त्याला कोणी धतुरा विचारत नाही. त्याला कोणी ना पत्रवाळी आणून देते, ना कोणी पाणी देते, ना कोणी भाजी देते. त्याला हातान पत्रवाळी घ्यावं लागते, हातान जेवावं लागते. याचा अर्थ हे होतो आपण गरीब आहे, साला आपल्याला राग गरिबीचा आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. म्हणजे गावाकडं आपण पट्ट्या जमा करून धार्मिक स्थळ मोठे करायलो, तर ते करण्या अगोदर गावात कुठली तरी एक म्हातारी बाई आहे, तिथं जेवणाचा प्रश्न निर्माण होतो, त्यापर्यंत आपलं ते अन्नदान पोहोचलं तर खऱ्या अर्थानं त्या देवाचा जो संदेश होता तो तिथपर्यंत पोहोचला. आणि म्हणून लक्षात घ्या, एक छोटीशी 8वीला शिकणारी पोरगी, तिचा बाप सोयाबीनला भाव मिळत नाही, सोयाबीनचं प्रमाण कमी झालं, घरामध्ये कुरबुर झाली, त्यानं आत्महत्या केली. या कारणास्तव तिचे मार्मिक शब्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तिनं आपल्या पत्रातून पाठवलेत. हे पत्र वाचल्यावर तरी आपल्याला वाटेल की बाबा याबद्दल काहीतरी आपल्याला करावं लागेल, हे गरजेचं आहे. पहा तिनं बोललेले शब्द काय आहेत. एकनाथ शिंदे सर, महाराष्ट्र मुंबई, काय म्हणते सर, तुमचा दसरा चांगला गेला असेल, उद्या तुमची दिवाळी पण चांगली जाईल. सर, तुमचा दसरा चांगला गेला असेल, उद्या तुमची दिवाळी पण चांगली जाईल. पण आमच्या घरी दसरा नाही, दिवाळी नाही. आई रडत असते, सारखी म्हणत असते भाव असते तर तुझा बाबा मेला नसता. वावरात सोयाबीन कमी झालं, आई आणि बाबानं भांडण केलं आणि आमचा बाबा पुन्हा आला नाही. आजीला विचारलं तर म्हणते देवा घरी गेला. सर, देवाचं घर कुठं आहे, त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला पाठवा. लवकर दिवाळी येणार आहे. आमच्या घरी 2 दीदी, मी आणि दादा आहोत. रोज बाबांची वाट पाहतो पण ते नाही येत. मग आम्हाला दिवाळीचं रिसोड बाजारात कोण नेईल, कपडे कोण आणल? तुमचे बाबा गेले बाहेर की दिवाळी होते का? तुम्हाला बाजार कोण नेतं? लोक म्हणतात सरकारमुळं तुमचा बाप देवाघरी गेला. हे खरं आहे का? देवाला सांगा, बाबाला पाठवा, आम्हाला दिवाळी बाजारात आणायची आहे. बाबाला म्हणावं तुमची दीदी रडायली, मग येतात ते लवकर. तुमची दीदी रडायली, मग येतात ते लवकर. 2 मुलं 1 मुलगी असा एक असणारा छोटासा संसार, त्याच्यातून सतत कष्ट, नापिकी, पावसाचं प्रमाण आणि त्यामध्ये पिकवलेल्या सोयाबीनला भाव नाही आणि म्हणून त्याला हे जग सोडावं लागतं. त्या मुलीच्या हृदयातून निघलेल्या वेदना आहेत. लक्षात घ्या. आणि ज्या गावात ही घटना घडली, वर्ग 8वीला शिकणारी पोरगी आहे, त्या गावातल्या लोकांनाही कळकळीची विनंती आहे, येणारी दिवाळी यांची गुण्या गोविंदानं व्हायची असेल तर गावकऱ्यांचं देखील काही देणं लागतं. लोक हित वर्गणीतून अशा लेकरांच्या स्वप्नाबद्दल आपण जागरूक व्हा. त्या घराला सहकार्य करा. त्या लेकराला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर पुढची जबाबदारी मी घ्यायलो, हा शब्द या यूट्यूबच्या माध्यमातून द्यायलो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज जर आपल्याकडे काही आहे आणि हे आपण इतरांना दिलं नाही तर येणारा काळ जेव्हा आपल्याकडे काही नसेल तेव्हा इतरही आपल्याला देणार नाही. देवानं आपल्याला देणाऱ्यापैकी ठेवले, याच्यात त्याचे आभार माना. आपल्याकडं 4 व्हीलर आहे तर काही लोकांकडे महत्त्वाची गोष्ट मोटरसायकल आहे. मोटरसायकलवाल्यानं सायकलकडे पाहिलं तर त्याला जरासं समाधान वाटेल. सायकलवाल्यानं पैदलवाल्याकडे पाहिलं तर सायकलवाल्याला समाधान मानेल. पण जर पैदल चालला त्यानं जर रस्त्यानं चाललेल्या एखाद्या अपंगाकडे पाहिलं तर त्यालाही समाधान मानावं लागेल. कारण कोणाचं तरी छान वाक्य आहे, नसीब उनके भी होते साला जिनके हात नाही होते. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला या परिस्थितीला जाणून घ्यावं लागेल. काल परवा दसऱ्याचा सण झाला आणि दसऱ्याच्या सणामध्ये मी माझ्या बायकोसोबत, आमचे मित्र प्रदीप भालेराव, त्यांची देवी पाहायला गेलो. त्याच्यानंतर आमच्या इथं आनंद भरोसे साहेब आहेत, त्यांची देवी पाहायला गेलो. त्यांची आरती झाली. आरती झाल्याच्या नंतर थोडा उशीर झाला. बायको म्हणली आपण जेवायला जाऊया. हॉटेल चुलला आम्ही जेवायला गेलो. छान पद्धतीनं राणी पापड सांगितला, पनीरची भाजी सांगितली, छान पद्धतीनं जेवण झालं. पोरीनं आमची आईस्क्रीम मागितली. थार गाडीमध्ये बसलो, गाडी चालवायला मी, हे बाजूला बायको बसलेली, बायकोच्या मांडीवर माझी मुलगी आहे आणि छान मोठ्या IT मध्ये जेवण झालंय. छान पद्धतीने थोडे काच उघडेत, छान हवा लागायली. मी चोकामध्ये येत होतो
येत असताना रात्री 1:13 झाले आणि मी युनिव्हर्सिटी गेटच्या बाजूला फक्त गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्यावर मला हे चित्र दिसलं. हे चित्र दिसल्याच्या नंतर तो फोटो माझ्या मोबाईलमध्ये काढलाय, Vivo X90, विठ्ठल कांगणे, ऑक्टोबर 24. फोटो का काढला? आपण वर्षभर ज्या शेतामध्ये राबराब मेहनत घेतली, आपला घाम गाळलाय, त्याच्यातून जे पीक उत्पादन झालंय, आपण आपल्या घराला कोंडा लावतो, कडी लावतो, कुलूप लावतो, आपली थोडी मालमत्ता किती झाकवण्याचा प्रयत्न करतो, पण तो या ठिकाणी पहा ना फॅन आहे, मच्छर डसतील याची चिंता नाही, पण हा माल उद्या ऐकायचा आहे आणि इथून खऱ्या अर्थानं आपल्या घरचा दसरा काय करायचा, साजरा करायचा आहे. म्हणून तो इथं आलाय. पहा कसा झोपलेला आहे. रस्त्यावर मालमत्ता आहे, कोणी नेईल, कोणी चिरडेल, है ना, कोणी काय करेल काही भीती नाही. कोणीतरी एक ईश्वरवाली आहे, तो माझा रक्षण करताय, म्हणून त्या भरोश्यावर आलाय. आणि आपण स्वतःला ईश्वराचे लेकर म्हणतो, पण आपल्याला याच्याशी काही घेणदेण नाही. माझ्या ताटात खायला आहे, माझं बरोबर चाललंय, मग समाज गेला चुलीत, या भावनेमुळे कुठंतरी सामाजिक दृष्टिकोन मिळालाय. आणि तो जागृत ठेवण्यासाठी आपण तरी या विषयावर बोलणं गरजेचं आहे. आपण थोडं जागरूक होणं गरजेचं आहे. जिंतूर परभणी रोडला आले, रस्त्यानं तुम्हाला फुलाचे ढिगारे दिसले. अरे त्या गोरगरीब लोकांच्या मेहनतीला आपण भाव दिला नाही. त्यांच्या मनात महत्वाची गोष्ट, त्या लोकांबद्दल राग आला की माझ्या मेहनतीची, माझ्या घामाची जर एवढी क्षुल्लक किंमत हे लोक करत असतील तर मेहनत का घ्यावी. आणि यातून मला सांगा, शेतकरी आत्महत्या का करणार नाही? जर त्यानं केलेल्या कष्टाचा योग्य भाव भेटत नसेल, त्यानं घेतलेल्या मेहनतीला तुम्ही योग्य दाद देत नसाल, तर त्याला मरण्याशिवाय दुसरा पर्याय काय? मोठ्या पोरीचं लग्न राहिले, लहान पोरगी शिकायले, लेकरू पुन्हा पोरग आहे, त्याचं शिक्षणाचा प्रश्न, एवढे प्रश्न मिटवायचे आणि त्यानं राबवलेल्या मेहनतीला क्षुल्लक भाव आहे. तिथून रायगड कॉर्नरला आलोय मी. गाडीमध्ये दिसल्याच्या नंतर हे पोरग पळत आले आणि भावाला सांगते, कांगणे सर आहेत, बाप पहा कुठल्याही अंगावर नाही, या ठिकाणी झोपलेला आहे, कुठल्याही अंगावर नाही, काय नाही, काय मालमत्ता कशी पडलेली आहे, काय होईल उद्या, काय भाव भेटल, किती पैसा भेटल, आणि घरचा दसरा कसा करायचा आहे, कुठलीही कन्सेप्ट क्लिअर नाहीये. पण चाललंय काय की कोणीतरी लोक येतील, आमच्या कर्माला, आमच्या फळाला जाणतील आणि आम्हाला काहीतरी देतील बाबा, त्याच्यातून आमचा दसरा, आमची दिवाळी बरोबर होईल. हे का म्हणायलो? आता दसरा गेलाय, मात्र दिवाळीच्या काळात या शेतकऱ्यांना आपल्याला सहकार्य करायचे. अरे ते त्यांच्या घामाची किंमत मागतात, ते त्यांच्या कष्टाची किंमत मागतात, ते स्वाभिमान बाळगून तुमच्याकडे येतात. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. आज जर आपण त्यांना साथ दिली नाही, येणाऱ्या काळात त्यांनी काही पिकवलं नाही, तर पुढचा काळ आपला फार बेकार आहे. प्रॉब्लेम हेच आहे, संघटन नाही. संघटन असणाऱ्या लोक राजकीय दावणीला बांधल्या गेले. जर खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टाला भाव मिळाला असता तर लक्षात घ्या, शेतकऱ्यासारखा दर्यादिल राजा कोणता नाही. किराणा दुकानात घ्या, साखर घेताना 1 किलो 5 ग्रॅम बी वरती होत नाही. 33 रुपये भाव आहे. 30 रुपये म्हणायची आपली धमक नाही. मेडिकलवर 10 रुपयाची गोळी आहे, 9 रुपये म्हणायला आपली धमक नाहीये. सोन्या चांदीच्या दुकानाचा तर विचारच करू नका. पण कुठल्याही दुकानात गेल्याच्या नंतर जी वस्तू ज्या परिमाणात मागतात त्या परिमाणापेक्षा 1ही ग्राम जास्त भेटत नाही. मात्र आपल्या बापाला तुम्ही जर कधी शेतकऱ्याच्या अवलादी म्हणून असताल आणि तुम्ही प्रशासकीय सेवेत काम करत असाल तर त्या ठिकाणी कधी वांगे घ्यायला जा. आपला बाप 1 किलो वांगे म्हणल्यावर 1.25 किलो देतो. मेथीची जोडी 1 म्हणताना सोबत 1 देतो. बाबा की 1 10 रुपयाला तर 2 घ्या, 15 रुपये घ्या, हा म्हणणारा आपला बाप आहे. मग त्या बापाच्या कष्टाला जागणं आपलं काम आहे. आज तो जगला तर उद्या देश जगणार आहे. नुसतं जगाचा पोशिंदा म्हणायचा, त्यांच्यावर भाषण करायचे, कार्यक्रम त्यांचा ठोकायचा नाही. म्हणून भिकार चोटांनो, आपण शासकीय नोकरीत गेल्यावर तरी त्याच्या कष्टाची, त्याच्या मेहनतीचा भाव करायचा नाही. त्यानं समजा 10 रुपये किलो आलो म्हणले, घ्या, काही फरक पडत नाही. इथं बाकीचे प्रत्येक जण लुटायला बसले ना, आपल्याला दवाखान्यात लुटणार आहे, तिकडे कोर्टात लुटणार आहे, पोलीस स्टेशन मध्ये लुटणार आहे. मग आपल्याला फक्त कोण मुबलक प्रमाणात द्यायला? तो शेतकरी. तो जगणं काळाची गरज आहे ना. हे पाहणं काय चित्र आहे, मी स्वतः काढलेलं चित्र आहे. काय वाटत असेल, काय ते कष्ट असेल, पण उघड्यावर आहे. उद्या काय येईल माहित नाही, कसा दसरा करायचा माहित नाहीये, काय घरी दाखवायचंय. म्हणजे दसऱ्याला आपण फुलं केले, फुल्याच्या नंतर आपल्याला काय बाबा हार महाग पडतील, मग आपल्या बायकोनं पोरायनं ते फुलं येणले, मोठमोठे हार केले. आपण आपल्या गाडीला, आपल्या बंगल्याला, आपल्या मोटरसायकलला बढियापैकी हार बांधले. त्यांचं काय? जो फुल पिकवतो त्याला तो हार करायला वेळ भेटला का? त्याला घरी दसऱ्याला जायला वेळ भेटला का? बायकोला बोलायला वेळ भेटला का? गाडी धुवायला वेळ भेटला का? नाही. कुठंतरी 500-1000 रुपये येतील, यातून माझ्या घरात काहीतरी काम पडल, पोरीच्या शिक्षणाचा प्रश्न मिटल, पोराला कुठतरी बाबा पुढे लातूर बितूरला शिकायले, त्याला कुठतरी 5-10 हजार रुपये द्यायचे. ते प्रश्न, अनेक समस्या आहेत, ते घेऊन इथं आलाय. पहा कशी झोप लागली असेल. ही झोप काय आहे? रात्रीची वेळ आहे, 2 वाजताची. तिथंच होतो का? मी माझा एन्जॉय मध्ये आलो, छान पद्धतीने जेवण केलं, पण हे व्यथा दिसल्याच्या नंतर की बा यांच्याबद्दल आपण काय करू शकतो. त्यांनी मला 50 रुपये किलोन फुलं मागलेत, मायच्यांनी 50 रुपये किलोनच घे. भाव करणारी औलाद आमची नाही आणि करायचा पण नाही. आणि तुम्ही करायचा पण नाही,
आज आपल्याला त्याला सहकार्य करायचे. दसरा होऊन गेला पण दिवाळीच्या काळात आपल्याला त्याला सहकार्य करायचे. आज आपण त्याला वाचवलं तर उद्या अख्खा देश वाचणार आहे. नुसतं जय जवान जय किसान म्हणल्यानं होत नाही. जवानाबद्दलचं कर्तृत्व आपल्या मनात पाहिजे आणि शेतकऱ्याबद्दलची जिव्हाळा आपल्या मनात पाहिजे, तर म्हणायला परवडतं ना जय जवान जय किसान. नाही तर प्रत्येक जण उठायला सुटायला काय दवाखान्यामध्ये अडाणी असतो, कळत नाही अरे काय व्यथा आहे त्यांची. इथं चौकात पकडल्या कोणाला जातं, फाटल्याला रुमाल आहे, मळालेली टोपी आहे, लगेच ओळखतो खेड्यातला आहे, लगेच गाडी बाजूला लावल्या जाते. व्यथा काय आहे, गरिबीतून पुढे येतात, स्टेजवर जातात, गरिबीवर भाषणं देतात, कार्यक्रम गरिबाचा ठोकतात. हे बंद करावं लागेल. नुसतं भाषणं देण्यानं देशात परिवर्तन होणार नाही. भाषणं देण्यानं परिवर्तन झालं असेल तर या देशामध्ये 1 लाख वक्ते आहेत. कळलं का? ह्या वक्त्यानं, ह्या प्रबोधनकारानं जर महाराष्ट्र भारत सुधारला असता तर मला सांगा आजही तेच बलात्कार, आजही त्याच चोऱ्या, आजही तोच व्यभिचार का घडतो? अरे जगातले सर्वात मोठे समाज सुधारक या देशात, जगातले सर्वात मोठे विचारवंत या देशात, जगातले सर्वात मोठे संत या देशात, जगातले सर्वात जास्त देव या देशात, तरी या देशात बलात्कार, तरी या देशात चोऱ्या, तरी या देशात खून, तरी या देशात धुऱ्यामुळे हाणामाऱ्या. मग इतर देशातलं बरं आहे ना जिथं खुलेआम आहे. आपण परिवर्तन करायचं कधी, आपण बदलायचंय कधी? म्हणून लक्षात घ्या यांच्यावर बोलणं गरजेचं आहे. कुठंतरी ते कष्ट पाहिले आणि गरिबी जाणीव करून घेतल्याशिवाय, गरिबीतून गेल्याशिवाय गरिबीवर भाषणं देता येत नाहीत. आवर्जून लक्षात घ्या. आणि म्हणून हे चित्रपट स्वतः काढलेले. काय वाटलं असेल रे, मी काढलेला फोटो आहे माझ्याच मोबाईल मध्ये. हे पहा 1:23 काय आहे, एक शाल आहे, मच्छराची चिंता आहे, बाजूला ऑल आउट लावले का आहे का, बाजूला कॉईल लावले. अरे आपल्याला 2 मिनिटं फॅन नसला झोप येत नाही, कशी झोप आली असेल. एक मनात आनंद आहे, हे फुलं उद्या ऐकायचे, याच्यातून पैसा येणार आहे आणि तो पैसा माझ्या घरात कुठतरी कामाने येणार. व्यथा आहे का नाही, ती व्यथा आहे का नाही. आणि मग ती व्यथा मिटवण्यासाठी आज ज्या बारीकशा पोरीनं मुख्यमंत्र्याला पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये फक्त कारण एकच आहे की सोयाबीन तर पहिलेच कमी झाली आणि पहिलेच त्या सोयाबीनला भाव नाही, मग येणाऱ्या काळात तो शेतकरी जगला पाहिजे. अलीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, अनेक लेकरं तरुण पोरं आत्महत्या करायला. मी त्यांना कळकळीची विनंती आहे की बाबा टेम्पररी प्रॉब्लेमसाठी परमनंट सोल्युशन पाहायचं नाही. आपण मेल्यानं घराचं चित्र बदलणार आहे का नाही. 4 दिवस आपले मित्र आपलं स्टेटस ठेवणार आहे. ही लढाई आपली स्वतःची आहे. पुढे अफजल खान चालून आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मरण्याचा विचार केला नाही. लढता लढता मेलो तर चालेल, कारण इतिहास हा लढणाराचा असतो, रडणाराचा नाही. म्हणून आपल्याला मरायचं नाही, नव्या उमेदीनं पेटून उठायचंय. संविधानिक मार्गाने आपला लढा चालू आहे. जरांगे पाटील सारखं एक चांगलं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभले, ज्यांच्या खऱ्या अर्थानं तळमळ आहे. ती तळमळ लक्षात घ्या. महत्वाची गोष्ट आहे, त्या मोर्चाला, त्या आंदोलनाला वेगळं वळण लागणार नाही आणि संविधानिकरित्या फुल न फुलाची पाकळी आपल्या पदरात पडणारच आहे. हे इतिहास साक्षी आहे. पण त्याला मरणे हा पर्याय नाही. मी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांना कळकळीची विनंती की आत्महत्या त्यावर पर्याय नाही. आपण गेल्याच्या नंतर आपल्या घराचं चित्र बदलणार नाही, चित्र बिकट होणार आहे. एक बाप गेल्याच्या नंतर त्या पोरीकडे पाहण्याचा घराचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो, बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, लेकरं शाळेत असतात त्यावेळेस त्याकडे समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि म्हणून बाप हा घराचा करता धरता आहे. मा ही संस्काराचं लेणं आहे, ते जगणं काळाची गरज आहे. एखादा लेकरू तरुण घरातलं मेलं, त्या बापाला त्याला खांद्यावर न्यायचं ही एक व्यथालय बेकार आहे. म्हणून मरणे हा पर्याय नाही. इतिहास लढणाराचा असतो. ती शिकवण आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटना तत्पर आपल्याला आरक्षण भेटलच, फुल नाही फुलांची पाकळी काहीतरी मिळेल. त्या गोष्टीला वेगळं वळण लागण्यापेक्षा आपण मरणे हा पर्याय नाही. इतिहास लढणाराचा आहे आणि आपण लढूनच आपल्या इतिहासाला आपण साक्ष राहणार आहोत. म्हणून कळकळीची विनंती आहे तमाम तरुण वर्गांना, विद्यार्थ्यांना, लहान भावांना, मोठ्या बांधवांना, मातृपितृतुल्य वडीलधाऱ्यांना विनंती आहे की मरणे हा पर्याय नाही. आपण आहेत तर सर्व काही, जान है तो जहां है. आपण जगणं काळाची गरज आहे. आपल्या पोरीसाठी, आपल्या पोरासाठी, घराच्या भवितव्यासाठी. कळलं का? जे होतंय ते सर्व काही चांगलं होईल. फक्त जरासा संयम बाळगा. संयमानं सर्व काही गोष्टी मिळतात. एका दिवसात सर्व काही बदलणार नाही, मात्र बदलणार नक्की आहे, हे देखील इतिहासाचं लक्षण आहे. सर्व काही चांगलं होईल, ती गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. अलीकडं महत्वाचा विषय पुन्हा तो एक, पण त्या विषयावर आपण जरासं वेगळं वळण लागेल. तो विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊया. पण आज आपला बाप, जगाचा पोशिंदा आणि सीमेवर राहणारा जवान हा जगला पाहिजे. म्हणून जय जवान जय किसान. त्यांची काळजी करसाल हीच एक अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.